पुंडलिक वरदहंसल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। पाठी खाली Ibu योग श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमता विलासिया। नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या करुणा तरतुर्या लाल नलिला। नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लीला। नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा। नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वभव भुवना श्री गुरुराय तुमचा अनुग्रह गणेशो जय जय आकुला सौरसो तय सारस्वत प्रवेशो बाळकाय आती। जी दैविकी उदार वाचा जय उद्देश उदे नाभिकाराचा तय नवरस सुधामतीचा ठावो लाभे। जे आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकिया ते अंगीकारी तो वाचस्पती शिखरी प्रबुद्ध होरा। हे आश्रोदिती दयावरी झळके की हा पद्म पारू माथा पारुके तो जीवसी परितुके महे तेजी। एवढे जिये महिमेचे करणे ते वाचाळपणे निकाम कवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागते देवता कल्पतरुणी फुलोरा कायसेने पावले रक्षर सागरा रवणे वासी कापुरा सुवासु देव। चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी। कैसे श्री गुरुचे महिमान आकळीचे त्याचे साधन ते जामुनी प्रिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचे आखेले पणे श्री गुरु समर्थ रूप करू म्हणे तरी ते मोठ्या भिंग देणे त्याचे होईल का सारे पंधळ्या रजतवणे तैसी स्तुतीची बोलणी उगाया माता ठेवीचे चरणी हेची भले मग म्हणते स्वामी भले नियमात्वे देखिला तुम्ही मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटोधारो मागा दूध दे मनचर्यासाठी अवघ्या क्षीराची करुणी वाटी अभिमन्यू पुढे दुर्जटी ठेविली दैसे ना करे वैकुंठ पेट नायके रुसला ध्रुव कौतुके गोदाविला देवणी भातुके ध्रुव पदाचे तैसीचे ब्रह्मविद्या राहो सकळ शास्त्रांचा विसंता ठावो हे भगवद्गीता बोली गावो ऐसे केले जे बोलानियाचे राणी कथा नाही की जे फळलिया अक्षराची वार्ता परिते वासाची केली कल्पलता विवेकाची होती देहबुद्धी एकसरी ते अनंत भंडारा केली गोवरी। मग गीताच सागरी जळसे झाले आज एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केली मी जाणे तरी अनुवाद धीटपणे
ते उपासी जोजी आता आपले कृपा प्रसारे मिया भगवत गीता बुही प्रबंधे पूर्व खंड विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादो दुजी बोलिया योग विषादो परिसांख्य बुद्धीस भेटू दावनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थ ज्ञानेशी प्रकटिले पंचमी गवानिले योग तत्व तेची षष्ठामाची प्रगट आसना लागुनी स्पष्ट जीवात्म भाव एकवट होती जेने कैसे जे योग स्थिती आणि योग भ्रष्टाचे गती त्या आगामीची उपपत्ती सांगितली षष्ठी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भगवी ते पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाटील सप्त प्रश्न विधी बोलवणे प्रयाण समय शुद्धी एक सकळ वाक्यवधी अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी सहस असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारत एके लक्ष्य जोडे ते अज्ञानचे महाभारती ते ताजे कृष्ण आणि जो अभिप्राय गीते सातशमी तो एकलाची नवमी म्हणून नवमीची अभिप्राय सहसा मुद्रा लावावया बिहारा वेद मग मी पाया सर्व का करो अहो गोळा साखरे मालियाचे हे बांधे तरी एकची रसाचे बरी स्वाद गोडी येचे आन आन जैसे एक झालुया बोलती एक ठाये ठाव जाणविती एक जाणू जाता हरपती जागती गुणेशी हे ऐकले अध्याय गीतेचे बरी अनिर्वाच्य पण नवमाचे यो अनुवाद लोणे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकची शाटी तापिंडनी एकी सृष्टीवर सृष्टी केली एकी पाषाणी वाहुनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्याते धरिले एकी चुळीची सागराते भरिले तैसे मदतीने त्या बोलविले अनिर्वाच्य तुम्ही वरी हे आसो येत आईसे राम रावण झुंजले कैसे राम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे हे नवमीचे ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया दितार्थ हाती एवं नवमी अध्याय पहिले नियमती सारिके वाखानिले आता उत्तर हट उवाइले ग्रंथाचे ऐका हे नवी बोधी प्रतिबोधी प्रस्तुत अर्जुना सांगती जती हे विदग्धा रसवृत्ती मनी पेल कथा दशेने नागरपणे शांतू संगार लेणे तरी वो विद्याची होती ते लेणे साहित्याची मूळ ग्रंथाच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलीय उचिता कवन भूमी न चोदवे जैसे अंगाचे सुंदरपणे लेणिया अंगाची होळे लेणे देत अलंकारले कवन कवने हे निर्वचन तैसे देश आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासने सोबती आईनी चोकट ऐका उठावलिया भावरूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य मने पडप जोडले आम्हा तैसे देशे लावण्य हिरोणी रसा आदिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व हे चराचर परम गुरु चराचर चित्त चमत्कारो स्वायका यादवेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्री हरी तेने अर्जुना आत्र्याची मातु अंत करणे धाडता आसी श्री भगवान वाचम बुये एव महाभावो तुम मे परम वचा इत्याह प्रियमानाया वक्षामी हिव काम्या आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझ्या अवधानाची पाहिले तवटाचे नव्हे भले पुरते आहे गटी थोडेसे उदक घालीजे तेने न गळे तरी वरता भरीजे तैसा परिसोनी पाहिलासी तव परसविजे ऐसेची होत असे अवचित्यावरी सर्वस्व सांडीजे मग चोक तरी तोची भंडारी कीजे तैसा कीर्ती तो आता माझे निजधाम की ऐसे अर्जुना येते सर्वेश्वरे पाहुनी बोली वाट्यादरे
गिरिजे कोणी सुबरे मेघू जैसा तैसा कपळवंता राहो म्हणे ऐके का महाभाव सांगितल्याची अभिप्राव सांगेना पुढते पै प्रतिवर्ष क्षेत्र फेरीजे पिकाची जवळ वाढी लेखीजे या लागी उपकीजे वाहो करिता पुढत प्रति पुढे देता जोडे वनियेची अधिकता म्हणून सोने पंडू तुझा शोधूची आवळे कैसे येत पाहता तुझा आभार नाही सर्वता आम्ही आपली आची स्वार्था बोलो पुढती जैसे बाळकाले विजय लेणे तया शृंगार बाळ काही जाणे बरी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली तिथे तैसे तुझे चित्त आगवे जव जव तुझ का फावे तव तव आमचे सुख धुनावे ऐसे आहे पाठगी आता अर्जुना सोय विकडी मजा उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आम्हा येतली याची कारणे त्याची ते तुझ्याशी बोलणे बरे असो हे अंतकरणे अवधान देई तरी ऐकेगा सुवर्मा वाक्य माझे परमा जे अक्षरी लावली परब्रह्मा तुझसी केवाले परे किरटे तो माते जे नसी निरुते तरी ते मेघा येते विश्वाची हे न मे विद्वास मृगना प्रभवन महर्षः अहम आदि देवानां महर्षिणाच सर्वशः एक वेद मुखे झाले मन पवन पांगुळले रात्री विना मावळले रवी शशी आगा उदरीचा गर्भुदैसा न लेखे आपले मायेची वयसा मग मी आगवे देवा तैसा नेनवे काही आणि जळचरा उदरीचे मान मशका ओलांडवेची गगना देवी महर्षीचे ज्ञान न देखती माते मी कवन पाके तुला कवनाचा काही झाला या निर्गती करिता मला कल्प गेले जे का महर्षी आणि या देवा एरा भूत जाता सर्वा मी आधी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत ओळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मिया झाले जगे झाले माते का गा बेवणे वटू दिवस सवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणु माझी समावे भूगोल हा तया मिया झालिया जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया हुवावा अवकाश उगा ऐसाही जरी पाये सांडोनी पुढील पाये सर्व इंद्रियासी होया पाठी मोरा जो प्रवर्तनाही वेदी वौडे देह सांडोनी मागिलीकडे महाभूतांच्या चढे माथयावरे यो मामयमानंती जवेती लोक महेश्वरम आसम्मूढास मस्तेषु सर्व पापे म प्रमुच्यते ते तरावणी ठाय ठिके स्वप्रकाशे चोखे आजत्व माझे देखे आपुलिया डोळा मे आदि सुपर्यु सकळ लोक महेश्वरु ऐसिया माते जो नरू या परी जाणे जो पाषाण माझी परिसु जैसा कसा विसरू कैसा मनुष्य तुझे करू माझा चिंतन ते जाणते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब हे रमानुपणाचे भांब लोकाचे अभाव आगावचिता कापुरा माझे सापडला हिरा वरी पडल्या निरा ननवे केवे तैसा मनुष्य लोकांतो तो जरी झाला प्राकृतो तरी प्रकृती शशमतो मनिची की तो आप भयची सांडीचे पापी जैसा जळत चंद्र सर्पी तेवी माते जो संकल्पी वर्जुनी घालीचे तेची आमिते जैसे जायते कैसे कल्पे जरी चित्रे तरी नाय माझे भाव ऐके जे वेगळा बुद्धी सारखे होई प्रकृती विकुरले ऐके जगती आगावी हे बुद्धिर्ज्ञानं समोहं क्षमा सत्यदं क्षमा सुखं दुःखं भावो भयता भयमेव च ते प्रथम जाण बुद्धी मग ज्ञानाचे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोन्ही सुख दुःख वर्तत जणी अरुणा भाव भावमानी भावाची माझे पै भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता हे मम रूपच पंडुता ओळखतो आगायश अपकीर्ती ते जे भाव सर्वत्र वसती ते मजची पासून होती भूतांची ठाई जैसे होते हाती
गुणाने तैसेचे वेगळाले माने हे कौपसती माझा ज्ञानी हे कडनती माते आकाश प्रकाश आणि कडवसे हे सूर्य तैसे प्रकाश उदय मिसे तम अस्तुसी आणि माझे हे जाणणे हे बुद्धाचे करणे म्हणून बुद्धी भावांचे होणे विषमपणे या परी माझ्या भावी हे जीवसृष्टी आहे अगवी गुंतली असे जाणावी पंडू कुमारा आता ये सृष्टीचे पालक दया धनवर्तकी लोक तया कर भाव आणि न सांगेना तुझं माझ्या सतंबुलम तत्वारो मनवस्था मद्भाव मान जाता एषा लोक इमा प्रजा तरी आगमीची गुणी वृद्ध जे महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी आणि काही सांगी जतील जे का चौदा तुला मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू हे ऐसे करा माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागुनिया जै लोकांची अवस्था न पडे जै या त्रिभुवनाचे काही न मांडे तै महाभूताचे दळवाडे अगमित असे ते तिचे झाले मग ही लोक केले ते त्यापेक्ष रचून ठेविले ही जना म्हणून अकरा हे राजा मग ये जग यांच्या प्रजा एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाणा वाहे पार एकले मग त्याची विरुडले उडाले कोंबडी निघाले खांदे पासून आणि का फुटलिया नाना शाखा स्तव देखा पल्लवपणे पल्लवी फलफुळ एवं वृक्षत्व झाले सकळ ते निर्धारित केवळ बीजाची आघवे कैसे एकची पाहिले मग वेळेची मनात घ्याले ते तर सप्त ऋषी झाले आणि चाले हे लोकपाळ केले लोकपाळी वेद लोक सृजिले लोकांपासून निपजले प्रजा अजात ऐसेनी हे विश्व येथे मीची विस्तारिले ते निरोते परी भावाचे निहाते माने जया हे दायुदी योगच्या यो यो वेत्ती तत्वतः यो योगेन योगेन यजुदेन संशयः या लगे सुभद्रापती हे भावी माझ्या विभूती आणि यांच्या व्यक्ती व्यापी सदा म्हणून या यावरती ब्रह्मदेवी गवरगी मी वाचून दुसरी कोटी नाही ऐसे जाणे दुसाचे तयाचे झाले ज्ञानाचे म्हणून उत्तम धम्मेदाचे दुस्वप्नतया मी माझी अभिभूती आणि व्यक्ती व्यक्ती हे आगवे योग प्रगती एकच माने म्हणून निसंगेने महायुगे मज मिळला मनाचे अंगे हे तर संशय करणे न लगे तो शुद्ध झाला काय जैसे किरटे माते बदल बेटे तयाचे बदनाचे काटे सुती मज म्हणून या वेदे जो योग ते तर शंका नाही रे कहू करिता टेला तरी सांगू ते सांगितले सृष्टी तुमची अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परेसा बोली झेला अहं सर्वस्य प्रभो मदः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजते मा बुधा भाव समानिता तरी मी एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजपासून गावा निर्भाव यांचा कल्लोळ माळा अनेका जन्म जळेची पैगा आणि तया जळची अस्वतरंगा जीवन ही जळ ऐसे आगवांची काही तया जळची जेवी पाही तैसा मी वाचून नाही विश्वीये ऐसी या व्यापका माते म्हणून जे भजती भरते ते परी त्याचा करते प्रेम पावे देश काळ वर्तमान अवघे मनसे करुणे अभिन्न जैसा वायू होणी गगनाची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगत रूपामणी साठवणी माते जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणा झाला मत्तिदा मत प्राणाना बोलईना परस्परम कथयन्तच्च मानित्य तुष्याची रमतीच चित्ती मिची झाले मियाची प्राणी झाले जीवे मरी विसरले रोजाची आपुली मग तया बोधाचे निमाजे नाचते संवाद सुखाचे भोजे आता एकमेका घे पेटीचे बोधावरी जैसे जवळकेची सरोवरे उत्तम वळल्या कालवती परस्परे मग तरंगाची धवळकारे तरंगाची होती तैसी येरांची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी ते तर बोध मुलाची लेणी बोधेची मिळणी जैसे सूर्याचे सूर्योदय की चंद्र चंद्रमाक्षे मधले नादरी परिसरी पिडाडले दोन योग तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसान तर सत्विकाचे ते संवाद चतुष्पदीचे
तेव्हा तया मासुकीचे निभरे धावरी निराचे गावाबाहेर मिया झाले ते उद्धारे लागती गाजवे भय गुरु शिष्यांचा एकांती जे अक्षरा एकाचे वंदती परी मेघावती गर्जनी सहित जैसे कमळ एका झालेपणे हृदय मकंदा राखोने जे नारायण प्रकरणे अमराचे तैसे निमाते शुकलिता कथित शुकलिता मग तया मित्र माझे जगत अंगे जमी ऐसे प्रेमाचे निभवसपणे नाही राते देव जाणणे केले माझे सुखावंगपणे आपणे जाई एषा सदयुक्ताना वदन्ता प्रीतिपूर्वकं तदा आम्ही बुद्धिवत ये मामुपयांति ते तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठेळीची तीही घेतली सेल का जे ते जे वाटा निघाले गा सुबटा ते सोय होऊन पावणा वंटा म्हणून तीही जे प्रेम धरिले त्याचे आमुचले नेऊ पाहिले परी आम्ही जे केले तेच म्हणे आता यावर तुले घडे तेचे आवाग वेडे आणि काळाची दिटी न पडे हे आम्हा करणे लढे याची बाळका किरटी व्यवसनी करून स्नेहाचे देटे जैसे खेळता पाठोपाठी माऊली धावे ते जो खेळ धावी हो तो पुढे सोन्याचा करून ठेवी त्याची उपस्थितीची पदवी पोषित जाय जे पदवेचे पोषके ते माते पावते आता सुखे हे पाळती मज विषयके आवडे करू पै गावक्ताचे माझे कोड मज दयाच्या अनन्य गतीची झाड गाजे प्रेमाचे सागड आम्ही ते घरी पाहे पाच वर्ग मोक्ष पालिये दोन्ही मार्ग तयाची निवाणी केले आम्ही अंगे सोच वेचले लक्ष्मीसी परे आपण आपे विनचो एक ते देशाचे सुख साजुका सप्रेमाळा की देख ठेविले जतने हा टायावर किरटे आम्ही प्रेमळू घेऊ आपल्या पाठी या बोली बोली गोष्टी तैसे नव्हती का तेजमी वामुकं पादम अज्ञानज्यं तमः नाशायाम्यात्म भावास्सो ज्ञानदीपेन भास्वतः म्हणून मजात्मयाचा भाव जी देवाचा केला ठाव एक वाचने भाव हेर मानिले जी तया आत्मज्ञा चोकटा दिवे पोतासाची सुबटा मग विचोवणी दिवटा पुढा पुढा चाले अज्ञानाची राती माझी तमाची मिळणे दाटती ते नाशुनी घाली परवती करी नित्य नदो ऐसे प्रेमणाचे पुरुषोत्तमे बोलले जेत पुरुषोत्तमे ते अर्जुन मनोधर्मे निवाल म्हणतसे हा जे अवधारा भला केलो फेडला संसारा झालो जनने जठर ज्वारा वेगळा प्रभू जे जन्मले आपले आजी मिया डोळा देखले जीवित आता झाले आवडे तैसे आजी आयुष्य उज्वल झाले माझे अदैव दशा उदयली जे वाक्य कृपा लादली जैविके निमुखे आता येले वचन तेजाकारे भेटले आतीला बाहेरीला अंधारे म्हणून तसे साचोकारे स्वरूप आहे तरी होती वाचम परम ब्रह्म परम धामम पवित्रम परम भगवान पुरुषान शाश्वतम दिव्यम महादित्य मोदित्य व्योमा तरी होसी गा तू परब्रह्मा जय महाभूता विश्वते धामा पवित्र तू परम जगन्नाथा ओ परम दैवत ही देवा तू पुरुष जे पंचसावा दिव्य तू प्रकृती भावा वेलकडीला अनादि सिद्धी तू स्वामी जे नाकळसी जन्मधर्मी ते तू हे आम्ही जाणितले आता तू या कालत्रयाची सूत्री जे जीवकळेचे अधिष्ठात्री तू ब्रह्मकळा धात्री हे कळले पुढे अहो स्वाम सुशायम सर्वे देव ऋषी नारदस्सता असी तो देव तो यासम स्वयं दैव ब्रवीत मे पै आणि पै एके परी येची प्रदिले चेतसे तोरी जे मागे सिद्ध ऋषीवरी सांगितले तुझे परी तया सांगितले याचे साचपणा हे आता देखत संस करणा जे कृपा केली आपण म्हणून देवा हे रवी नारद कंठ जवळ आहे हे जीवन काय परी आता तुझी ठाय घेत सुखाचे ऐको या आंधळ्याचा गावी आपण पे प्रगटले रवी तरी ती होतुलेची घ्यावी वाचुनी प्रकाश त्याचा हे रवी देवाची गाथा हात रांगेची मधुरता त्याची वेळ चित्ता नलगेची काही वै आचित्राची मुखे हे वेद तो ऐके परी ते बुद्धी विषय विके घालली होती विषय विषयाचा परिपाडो गोड परमार्थ लागे कडू विषयाचा धडू जीवासी झाला आणि एकाचे काय सांगावे रावळा आपण जेवणी व्यास देवे तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगितले परी तो आधारी चिंतामणी देखिला जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला पाटी जिनुदय ओळख केला होय म्हणणे कैसे व्यसंतिकाच्या बोलणे त्या मजपाशी चित्ररत्नाची खाणी परी उपेक्षिल्या जात होती या करणी तुझे विना कृष्णा
सर्वमे ते आता वाक्य वज्र करत फाकले आणि ऋषी मार्गे होते जे कथिले त्या आगमनाचे पिढले डोळकपणे जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल्या माझे हृदय भूमिके पेढीले सकोला वरी एक कृपेची झाली बोल्या म्हणून संवाद वेळेचे सुटले अहो नारदिका संता त्यांची युक्ती रूप सरिता मी भावोदय झाले अनंता संवाद सुखाचा प्रभू आगवे विनेने जन्मे जे पुण्य केले मी उत्तमे तयाची नटकत जगी कामे सद्गुरु तुवा एरवी वडील वडिलांचे मुखे मी सदा तुझे कानी ऐके परी कृपा न कीजे तुवा एके तव नेनवेची काही म्हणून लागेचे सानुकूळ झाले केले उद्यम सदा फळ कैसे श्रुत राहती सकळा गुरु कृपा असाच जीवन करू झाडे सेवेसाठी पाडोनी जन्मे आडी काठी परी पैसाची बेटी देवस तुपावे अहो विश्वाचे ओठ पडे ते मधुर आवडे पै रसायन ते गोडे जेव्हा आरोग्य देही का इंद्रिय वाचा प्राण या झाली यांचे देची सार्थकपण जय चैतन्य होऊन आपण संतरे माझी तैसे शब्द जाता लोडिले अथवा योग अभ्यासिले तो त्याची म्हणाये आपुले सानुकूल गुरु ऐसे झाले प्रतिचिने माझे अर्जुनाचे दिना तुझे बोजे देवेची म्हणे देवा तुझे वाक्य माझे मानले तरी साचाचे कैवल्य प्रती माझा त्रिशुद्धी आणि प्रतिती जे तू देव दानवांच्या मती जोगान वसे तुझे वाक्य व्यक्ती नेता देवा आपले जन जाणीवा तैसा काय सत्वा भरवसेने आले आत्मनवेथम स्वपुरुषोत्तमः भूतभावुदेश देव जगतपते हे तवडी आपुले वाडपण जैसे आपणाची जाणी जे आकाशे कामी तुली घनवटायचे पृथ्वीची जाणे तैसा आपले सर्व शक्ती तुझं जाणसे लक्ष्मीपती हे रे वेदानिक पती मिरवती माया हा गावनाते ब्रह्मांडमय पवनाते वागी म्हणावे आदि शून्य द्रोणी जावे केवते बाई तैसे हे तुझे जाणे आहे म्हणून कोणाही टाकते नव्हे आता तुझे ज्ञान होय तुझे चिरोगे जे आपण म्हणाले तुझे जाणसे आणि काते सांगावयास समर्थ होसे तरी आता एक वेळ घाम पुसी आतेची अंगणीचा हे ऐकले की मूर्त भावना देव जानना जगदेव देवार्चना जगन्नायका तरी तुझे तुझे पाहता हो तरी पासी उभे टाकवाय योग्य न हो या सुतदळी उभे हो तर्यान उपाय होणाय भरले सरिता समुद्र चौकडे परे ते बापया पासी कोरडे का जय अवनी समुद्र पाणी दया तैसा गुरुजी सर्वत्र राहती परे कृष्णा मातुची गती हे असो मज प्रति विभूती सांगे वपूर्वाज शेषेना दिव्य आत्मविभूत या मुक्ती भूती निधी लोका निमास्य व्याप्य तिष्ठती जे तुझ्या विभूती आगविया परे व्याप्ती विजया या आपल्या दाविया आपण मज जी विभूती या समस्ता लोकांचे व्यापुनी आदि अनंता त्या प्रधाना नामांकिता प्रगटा करे कथम विद्यामहावियोगित्वा सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्तितोषि भगवन् माया जे कैसी मी तू ते जाणावे काय जाणून सदा चिंतावे जरी तुझी म्हणून आगवे तरी चिंतन चिनेकडे म्हणून मागा भाव जैसे आपले सांगितले तो अवधेचे आता तरुणी तैसे एक वेळ बोले जया जया भावांचा ठाई तू ते चिंतिते मज जायच नाही तो विमळ करून येईल योगा पुला विस्तरेणात्मसे योग विभूतीच जनार्दनं भूयं कथं प्राप्तिः शृणोतो नास्ति मे मृतम् आणि पसलिया दया विभूती त्याही बोलाविया भूतपती हे तमनसी जरी पुढती काय सांगो तरी भाव म्हणा जडे जाय तो जनार्दना पै प्राकृत हे अमृतपाना नाना बनवेचे जे काळकुटाचे सौदर हे मृत्यू भेटी झाले बंदर तरी राजे मंतर 14 जाते ऐसा कवण एक शराबीचा रसो जया वायांचे अमृतपणाचा अभ्यासो तयाचे पिटांसो पुरे म्हणून दी दया पावळे तुले वळी गोडीची आदी मग येतवा अवधारी परमामृत साचे जे मेरो मंदारा चळून ढाळीता शिरसा करून डवळीता अनादि स्वभावता ऐते आहे जे द्रव्यना नवे बद्ध जे तनेने शिरस गत जे बलते सिद्ध आठवलीचे भावे दयाची कोटीचे एक खेव आगवा संसार होय वाव
बळिया नित्य लागून येऊ अपने प्रियाम जन्म मृत्यूची बापा हर पोली जाय निशका आत बाहेर महासुका ओढीची लागे मग तुझे तरी ते आपण जोडून टाकीचे ते तुझे नेता चित्त माझे पुरव म्हणू शके तवर तुझे नामाचे आंबावडे वरी बेटी होय आणि गजवळी तुझोडे पाटी गोटी सांगायची सुरवाडे आनंद चेनी आता हे सुख कासे यासारखे काही निर्वचना मज परितोखे हरी हे तुले जाणे जे का मुखे म्हणून भक्ती हो हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणून येत आहे ओळा का नित्य हातचे गंगा जळा फारसे बनसे वास मुखे बोलिले जे आम्ही नादासी रूप देखिले आधी चंदन तरुची फुले तुलंबिता होमा या पाताची या बोला सर्वांगी कृष्ण डोलेला म्हणे भक्ती ज्ञानाची झाला आगरुहा ऐसा पथकराचा तो शांतो प्रेमाचा वेग संभळतो हो सायसे सावरण्यानंतर काय बोले हांगते कद विचार दिव्यान आत्मभूतया प्राधान्यतः कुरुक्षेत्र नास्त्यो विस्तरस्य मी पितामहाचा पिता हे आठविता ही नाटवे चित्ता की म्हणत सेवा पंड सुता भले केले अर्जुना तेव्हा येत काय आम्हा विस्मय करावया कारण नाही अंगे तोले करू काय नवेची नंदाचे बरे प्रस्तुत ऐसे असो हे करवे आवडीचा अतिसो मग म्हणे ऐके सांगत सो धनुर्धरा तरे तुवा पुसली विभूती तयाच्या पराक्रम सुभद्रापती ज्या माझ्याची परी माझे आपले जना अंगेचे रोमा किती जयाचे तयाचे नगरवती तैसी माझ्या विभूती असंख्य मज हे रवींद्र विखायचा केवढा म्हणून आपण प्रेम वेची पुढा या लागी प्रधान जे आवडा जिया जाणितल्यासाठी आगव्या जाणितल्या होते किरटे कैसे मी आपल्या मुठी तरची आला होय का उद्यानात चढले तरी या पैसे सापडले फळे फुले देवी देखले जगवले विश्वासगळा हे रवी सासची गा धनुर्धरा नाही शेवटू माझे विस्तारा ऐशा नामनाच्या मला मधुरागले पुणे आत्मा गुणाचे सर्वभूत श्रेयस्ता आय के कुटिला कमस्तका वेद ब्रह्मका मी आत्मा से सेंडा भूत मात्रा चढाई आदुलीकडे मिची अत्यंत करणी भूताबाहेर माझी गवसणी आधी मी निर्माणी मेचे जैसे मी गायत्रीवरी एक आकाशाच्या आत बाहेरी आणि आकाशाची झाले अवधारी असणे आकाशी पाटील वेळी ते वेळी आकाशाची होणे ठाते तेवी आदी स्थिती अंतर्गती भूतासिमे ऐसे बहुसाने व्यापकपणे माझे विभूती योग्य जाण तरी जीवाची करुणी श्रवण ऐक ऐक या वरी विभूती सांगणे केले तुझप्रती सांगेन मन तरी तुझप्रती त्या प्रधान ऐके महान ते कथाई जामी दिव्यामी आत्मविभूतया प्राधान्य कुरुक्षेत्र नास्त्यो विस्तरस्य मे हे बोलोने तो कृपावंतो म्हणे विश्वानी वेदांतो रवी मी लक्ष्मीवंतो सुप्रभात माझे मनोरमनाच्या वर्गी मरीची म्हणे मी शाशर्गी चंद्र मी गगनरंगी तारा माझे 22वा वेदाना सामवेदस्मी वेदानामस्मी वासवः इंद्रिया मनश्चामे भूतानास्मै चेतना वेदांतु सामवेदु तो मी म्हणे गोविंदो देवान माझे मनद्वंदो महेंद्र तुम्ही इंद्रिया माझी आकारे मन ते मी जाणावे भूतान माझी स्वभावे चेतना ते मी रुद्रनाथ शंकराच्या अस्मि विशेषु यक्ष रक्षासं वसूना पावकांचास्मि निमेरो शिखरी नामहं असे नाही रुद्रामाधारी शंकर जोधनारी तो येतमेन धरी प्रतिकाई यक्ष रक्षणांतो शंभूचा सकातो धनवंतो तो मी कविरांतो म्हणता झाला मग आटाही वसुमाधारी पावको तुम्ही अवधारी शिखर रचल्या सर्वपरी मेरो तुम्ही गुरुदराच्या मुख्य पावी पार्थ बृहस्पती सेनानी नामहं संस्कंदं सरसास्मि मा सागरं महर्षिणा मृगहं विराम मेषकम् अक्षरं ये ज्ञानादयतोऽस्मि स्थावराना हिमालया जो स्वर्गसे नसावावो सर्वज्ञ आलीचा ठावो तो प्रणिताची हो बृहस्पती मी त्रिभुवनाची सेनापती आत स्कंदो त्वमी महामती जो हरवीर अग्नि संगती कृतिकांतो झाला
साकळ एका सरोवराशी माझारी समुद्र तुम्ही जलराशी महर्षांतु तपराशी मृग तुम्ही अशेषही वाचा माझी नटनाचा सत्याचा तो अक्षय कुंडीचा विल्हाडपणे समस्त ही यज्ञांचा पैकी जप यत्न तुम्ही लोके जो कर्मयोग्य प्रणवादिकी निपुविजये नाम जप यत्न तो परमा बांधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम पर ब्रह्म वेदार्थे स्थावर रागिरावतो पुण्य पूज्य जो हिमवंतो तो निकांतो लक्ष्मीचा भागवतम सर्व रक्षाना देवर सिद्ध नारदम गंधर्वाच्य चित्ररथा सिद्धार्णा कपिलो मुनिया कल्प श्रवणा स्वस्ना विधी मामुमृतोद्भवम् ऐरावत गजेंद्राना नराच नराधीपम कल्पद्रुमहण परिजातो गुणे चंदन हिवाड विख्यातो तरी ये वृक्षांतो जातो अश्वत्थो मे देवऋषी आतो पांडवा नारदो तुम्ही जाणावा चित्रण तुम्ही गंधर्वा सगळे कान माझे ययाशयी सिद्धा माझे कपिलांचे प्रवक्ता तुरंग जात प्रसिद्धा तो श्रेष्ठवामी राजभूषण गजातो अर्जुना मे ऐरावतो वयाची सुरमती अमृतांशु मे या रामाजी राजा तो विचती माझा दया ते सगळे लोक प्रजा भवनी सेविती अविधानामावल्य धेनुनामास्मि कामदुःख प्रजन्नाचास्मि कंदर्प सर्पनामास्मि वासुकी अनंतचास्मि नागानावरुणो यादमासाम् मित्रनामास्मि यमः संयमतामहम् पै आगवे हातेरा आत वज्रते मी धनुर्धरा ज्येष्ठतम कन्यकना अरुणनी असे धेनूंमध्ये कामधेनु दोन्ही विष्णकसेनो जन्म विद्याम तमदनु दोन जाणे सर्व कुळांत अधिष्ठाता वासुकी कागिनी सुंता नागान माझी समस्ता अनंतो तुम्ही आगायादवस्तु जो पश्चिम प्रदेशा कांतो तो वरुण मी अनंतो सांगत असे आणि पितृगणा समस्ता माझी आर्या पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे जगाचे शुभाशुभे येते प्राण्यांच्या मनसांचा झाडा घेते मग केले नृप होती भोगणीय म्हणजे तया नियमाचे यमो जो कर्म साक्षी धर्मो तो मी म्हणे राम रमापती जो ठोकर 30 ना प्रहलादाचार्युलयन्ना कालं करयकलात्माहं अमृगानाच मृगेंद्रान्ये वैनेते यपक्षिणां आगा दैत्याची आपुळी प्रल्हाद तुम्ही निहाळे म्हणून दैत्य भावादी मिळी लिंपेची ना भय कळतय माझी महाकाळू तुम्ही म्हणे गोपाळू स्वपदा माझी शार्दळू तुम्ही जाणा पक्ष जाती माधारी गरुड तुम्ही आधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते दक्षानाम करंचास्मी श्रोत्रमलतास्मी जाह्नवी पृथ्वीच्या पैसाला माझे घडे लागता धनुर्धरा एकेची उडाणी सातही सारा प्रगटाकडे घेऊ दया वाहिली अगदी म्हणता आत पावण तुम्ही पंड सुद्धा शस्त्रधरा समजता माझे श्रीराम तुम्ही जेणे साकडले धर्माचे निकळवारे आपण धनुष्य करुणी दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केली त्रेती पाठी उभे टाकली सुवेळी प्रताप लंकेश्वराची शिसाळी गगनी उदगुण दयास्त बळे तेदली भूता जेणे देवांचा माणुकी वसिला धर्माचे जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका रामचंद्र के मी जानकी कांतो मकर मी पुष्यवंतो जळकरा माझे पै समजता ही ओघा मध्ये जे भागीरथी आणि ती गंगा जळून गेली रे मग जंगा पाडून ते दिले हे त्रिगुण करी सारिता जानवे मी पंड सुधा जळ प्रवाह समजता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टी पैकी विभूते नाम सुता एकेकी सगळे नजर सहस्रे लोके अर्धाणवी सर्गनामादितंसमजयवामार्जुनम् अध्यात्मविद्या विद्यानवादं प्रवदतात्महम् अक्षराणां पुरुषेऽस्मिन् द्वन्द्व सामासुकस्य च अहमेवाक्षकालं धातां विश्वतो मुखं जैसे आगयाची नक्षत्रे वेचावी ऐसे चाळो पुजले जेवी हे गगनाची बांधावी लोक जेवी का पृथ्वी प्रमाण चौघडा घ्यावा तरी पृथ्वीची काके सुगावा तैसा विस्तार माझा पाहावा तरी जाणावे माते का पृथ्वीचे जैसे शाकाशी फुल फळ एक येळ विकळ म्हणे सकळ
तरी उपटून यामुळे जेवी हाते घे पेट तेवी माझे बुद्धी विशेष जरी नाम पाहते अशेष तरी स्वरूप एक निर्दोष आणि देवाचे हे वेगवेगळे अभिवृत्ती काही एक परिस्थिती किती म्हणून एकेला महामती सर्वांनी जाणे मी आगळ्यांची सृष्टी आदित्याने केली होत पदपटी तत्वे काय या व्यापका मातेचे जाणावे ते पृथ्वीमध्ये काय करावे बरी हे तुझे करता नव्हे म्हणून असे काजे तुझे देवते म्हणून त्या एकत्रपदी तरी आता विद्यावाची तुझे अध्यात्म विदते मी आगा बोलताचे अठाई वादो तो मी पाई दोसरा समस्त काही सूर्याची नाम जो निर्वच जाता वाडे ऐकले अपेक्षित उचडे जयावरी बोलण्याचे गोडे बोलणे होती ऐसा प्रतिदिना माझे वादो तो मी म्हणे गोविंदो अक्षरांती विषय वकार मी पैगा समासामाधारी जोंदो तुम्ही अवधारी मशका नागुणी ब्रह्मवेरी ग्रासिता तुम्ही मेरो मंदरादिकी सर्वी सहित वृत्ती ते विरवी जे आपल्या नावाची देवी जे जिचा देत जो माने त्याच्या देत मिटी सगळे आपणामध्ये गेली किरणी आकाश जयाच्या पोटी समावले ऐसा अपार जो काळो तो महिमने शिकलो मग तुझे मिळून जाता मृत्यू जर माझा पुष्य भविष्यात्मान हे ते वाक्य नारीना स्मृती मेधादुती क्षमा आणि तुझ्या भूताचे मी जरी सकळा जेवणही मी चेवधारे शेकी सर्वते संहानी तेव्हा मृत्यूची मी आता त्रिगणांचा पैकी माझ्या विभूती सात आणि की तया आणि भगवती की सांगत जन तरे नित नवेचे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवताराचे संपत्ती ते मी जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरुणी विवेकांचा मार्गी चाले देखलेनी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती पै येते त्रिशुद्ध मी पै सविता अनुजायिनी मी जाते आगामी जनी धृती मित्री वाणी क्षमाते मी देव नय माझे या साते शक्ती मी चवधारी ऐसे गंगाधर कलेचे म्हणता झाला ब्रसामतदास सामं गायत्री छंदसाम माझा मार्ग शेषम कुसुमाकरा वेद राशेच्या सामा आत्मष्टम पुरुषमा हे मिमनी रमा मानेश्वरा गायत्री छंद जे म्हणजे हे सगळा छंद माझे स्वरूप हे जाणे जे निभ्रांत तुवा माझा अंतर्ग शिरो तो मी शार्क धरो ऋतुला माझे कुसुमाकर वसतो मी दूध चलतास्मि तेजस्वेद श्रीनामहं जयोस्मि योसायोस्मि सत्व सत्त्वत्वामहं वृश्चिनावासुदेवोस्मि पाण्डवानां धनञ्जय मुनिनामप्यव्यास कवीनामूषणा कवी छळदिया विंदाणा माझे तूच मी विचक्षणा म्हणून तोटा परिक्रमणा आकाश तेजसा आत तेज देणी भरवसा विजय विकर सगळा जेणे चोकाळत दिसे न्याय तो व्यवसाय हे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सत्वादयांतो तवमी म्हणे अनंतो यादवा माझे श्रीमंतो तो मी जो देवकी वसुदेव अष्टव धारा कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणाचा कड पियाला पुतने ते नोगडता बाळपणाची फुली जेणे मी अनासरे उष्ट केली पहिली घडी धरून मानवी महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय कसले गेले जेणे मी आजोळ गोकुळ राखले वासुरासाठी नोविले विरंची सापिसे प्रथम दशेचे पहाटे माझे कंसायशी साठे महादेवी अवचटे लिळाची नासली हे काय किती एक सांगावे तो आई देखील ऐसे आगावे तरी यादवान माझे जाणावे हे चितूर्प माझे आणि समवंशी तुम्हा पांडवा माझे अर्जुन तुम्ही जाणावा म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा वेगळं नपडे संन्यासी भावजनी चोरणी केली माझी बहिणी तरी विकल्प नपजे म्हणे तुम्ही एक मुनी अंत व्यासदेव तुम्ही आणि अनवराव कविश्वरा माझे राहो सदाचार्यानी दंडोदमेदाग्नि निर्निर्य जिगीषताम् मौनं चैवाग्निगुह्याना ज्ञान ज्ञानवताम् आगाधमयन्ति माधारी अनिवार्य दंड तुम्ही अवधारे हे मुंग्याला मुनी ब्रह्मावेली नियमित पावे पैसारा सारा निर्धातया धर्मज्ञानाचा चक्रत्या सकळ शास्त्र माझे आणि शास्त्र देवी आगव्यांची गुडा मातो मानते स्वाडा म्हणून न बोलना पुढा सृष्टाने नव्हे आगाज्ञानी यांच्या खाई ज्ञान तेमी पायी आता सोयी या काही पार न देखो सर्वभूताना वेदन्तः मार्जनं न तरासी विनाशय यत्यक्षाम्या भूत चराचरं
तस्मै मम दिव्याना विभूतिना परं तप एतत् तेजन्न प्रोक्ता विभूतिर्विशेषो मया पै पर्जन्याची या धारा वरी एक करवेल धडधडा का पृथ्वीच्या तृणांकरा होईलटी जो महाउदतेची या तरंगा हे वस्तू धरून जीवे जा देवी माझे विशेष लिंगा मिती नाही ऐशिया 7-5 प्रधान विभूती सांगितलेली तुझा अर्जुना रोहा उद्देशु कामना हाच कमना हेर विभूती विस्तारासी एकाही एक सर्वता एक नाही म्हणून परिस्थिती तू काही आम्ही सांगो किती हा एक हेळा तुझ आता दाऊ वर्म निज सर्व भूतांकारे बीज विरुडत असे ते मी म्हणून ईशान करून म्हणावे उंच नीच भाव सांडावे एकमीचे ऐसे म्हणावे वस्तुदाता ते तरी या वयवा साधारण पायिक अनेक अनेकही खुना तरी अर्जुना ती तू जाण विभूती माझी यद्यपि विभूती सस्पन् ते मदर्जित्मेव वा तत्तदेवावगच्छन्त्यद्वा मम तेजो संशयं भव जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आणि या ठाया ते ते जन धनंजया विभूती माझी अथवा आत्वा बहुने तेने चिन्याते यतवाजुरं विष्टाभ्यामेदं कृतं मेककाशेन सितो जगतः हरि ओम तत्सदिति श्रीमद्गीतासूपनिषत्सु ब्रह्म विद्या योग शास्त्रे श्री कृष्ण संवादे विभूति योग नाम दशमोध्याय गोडा आत्वा एकले बिंब गगणी प्रभा पाके त्रिभुवनी देवी एक काळाची असकळ जनी आज्ञा पाळीचे दया एकले जणी म्हणा निर्दय भाषेना काय कामधीन सर्व साने चालता असे ते दवाज मागे हे कसेची प्रसव लागे तरी विश्व अंगे भवनी आसती दया देव ओळखावया याची संज्ञा जे जग नमस्कारी जे आज्ञा ऐसी आती ते जाण प्रज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष एक जाणणे महादोष जे कमी ते काशश विश्वाय म्हणून तरी आता साधारण सांगू ऐसा कैसे का कल्पावा विभागो वाया आपले मती वागो भेदाचा लावा एरवे तो प्रकाशा घुसळावे अमृत कारंजने अर्ध करावे हा का वायुसी काय पाडावे उजव्या अंगाए पै सूर्यबिंबासी पोटपाटी पाता काचेला पडली एक मनात रुपये कोटी सामने विशेष नाही आणि सिनानाली होती मज अपराधे मवसिल किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असोय जाणणे आता माझे निये आवडे हे जग व्यापले असे या लागी वेद सांडून सरीसे साम्य भज ऐसे गुरुजन वसंते तेडी विरक्त चेनी एकांते बोलले ते श्रीमंत श्री कृष्ण देवे हे अर्जुन म्हणे स्वामी एकले राजसमोर तुम्ही मी पांडवाची हा सूर्य जगायला अंधारे डोळे गौरते ते दशा आपण देवा तुते तर्यादि क्या बोल तुझे नामाचे कोणी काही वेळा झाले या सुखाची कान मिळाल दयाचे हृदय ते म्हणून पळे बेतुची ते साथे तू परब्रह्म असे के ते मग तुझला शास्त्र के तरी आता भेटू काय सा देखावे जे चंद्रबिंबाचा गाभारा रेगल्यावरील भरा परिराणे म्हणजे सगळ्यांना बोलाता तुम्ही हे रसावे परिस्थिती देवे माझे आणि केले जेवे बोला आम्ही तर वेदाच्या वाणी सांगितले जे कहाणी कांत करणे मानले की म्हणे हे पाहायला की आम्ही बोललेले बाहेर बसवणे दर भूतीचा आणि आले होता हे तर धर्मने देवे हे आपल्या जाणावे भरी एकत असे विश्व आगावे धुवा भरणे भय रायचं मत होता ऐसे प्रतिष्ठाला वेळत या संजयच्या बोला निवांत धृतराष्ट्र आहे की संजय देखावले अंत करणे म्हणत असे नवदेव डोळे हा देवाचा आहे म्हणे भरी या से मानो की आई वरित आणू देवचा उपणला म्हणे हे हृदयातील प्रतिती बाहेर येऊन डोळ्याप्रती हे आरतीचा पावली मती उठती झाली मी या हीच डोळी डोळा रुंबावे विश्वरूप सकळा हे वडील देवाका म्हणून याकडे आधी तो कल्पतरूची शाखा मनोनिवा तोळे जगती देखा जे जे यंत्राच्या मुखा वेदांची कंठसेरू जो प्रकाशाच्या बोला विशेष गणगण झाला तो सद्गुणाचे जोडला किरीटी मनोनी विश्वरूप सभा लागे पारदर्शिता येऊन ठेवणे भंगी हे सांगे न पुढे प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ज्ञानदेव